नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण झरझुरा या ॲप्लिकेशनमध्ये असलेल्या तलाठी भरतीसाठी जी ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. या ॲप्लिकेशनमध्ये ऑफिसर्स क्लब आणि झरझुरा यांनी तलाठी भरतीसाठी ऑनलाईन टेस्ट सिरीज आयोजित केलेली आहे की ज्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. या टेस्ट सिरीजमध्ये एकूण 10 टेस्ट दिलेल्या आहेत. येत्या ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये जी तलाठी भरती होणार आहे त्याच्या सरावासाठी ही टेस्ट सिरीज अतिशय परिपूर्णरित्या या ठिकाणी तयार केलेली आहे. त्याबद्दल आपण थोडक्यात पाहूयात. चला तर आपण मग मोबाईलच्या स्क्रीनवरती येऊयात. झरझुरा ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला होम पेज दिसणार आहे. यामध्ये या ठिकाणी खाली कोर्स इन्फोवरती क्लिक केल्यानंतर वरती टेस्ट यामध्ये क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा 3 टेस्ट दिसतील. यामध्ये ऑफिसर्स क्लब तलाठी भरती 2023 अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी लोगो दिसेल. यामध्ये डिटेल्स वरती गेल्यानंतर आपल्याला त्या टेस्ट सिरीज बद्दल संपूर्ण माहिती दिसणार आहे. तर यामध्ये पहा ऑफिसर्स क्लब आणि झरझुरा यांचा हा संयुक्त उपक्रम आहे. त्यानंतर TCS पॅटर्न नुसार तलाठी भरती यामध्ये TCS पॅटर्न नुसार ऑनलाईन टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ऑगस्ट 23 मध्ये होणाऱ्या तलाठी भरतीच्या अनुषंगानं ही टेस्ट सिरीज आहे. हे आपण आधीही पाहिलेलं आहे. संपूर्ण TCS पॅटर्नचा या ठिकाणी अवलोकन करण्यात आलेलं आहे. टेस्ट सिरीज ही ऑनलाईन असेल. त्यानंतर ऑनलाईन असल्यामुळं तुम्ही केव्हाही अगदी कुठेही ही टेस्ट तुम्ही देऊ शकता आणि सराव करू शकता. ह्या परीक्षेचं स्वरूप जर आपण पाहिलं तर ते ऑनलाईन असणार आहे. तुम्ही मोबाईल ॲप्लिकेशन त्यानंतर टॅब लॅपटॉप कॉम्प्युटर याचा वापर करून सुद्धा ही लाईव्ह टेस्ट सिरीज सोडवू शकता. यामध्ये एकूण 10 टेस्ट असणार आहेत. प्रत्येक पेपरला 2 तासांचा वेळ असणार आहे. यामध्ये 100 प्रश्न असतील की जे 200 गुणांना असतील. अगदी तलाठी भरतीला ज्या पद्धतीनं गुण असतात त्याच पद्धतीने या ठिकाणी ही टेस्ट सिरीज आयोजित करण्यात आलेली आहे. आता यामध्ये पहा या टेस्ट सिरीजचे जे काही स्पेशल फीचर आहेत ते आपण थोडक्यात पाहूयात. पहिलं म्हणजे स्कोर. तुम्ही टेस्ट दिल्यानंतर लगेचच तुम्हाला तुमचा स्कोर कळणार आहे. त्यानंतर टेस्ट सबमिट केली की तुम्ही किती प्रश्न सोडवले, किती प्रश्न तुम्ही सोडवले नाहीत किंवा किती सोडवायचे राहिले, किती बरोबर आले, किती चुकले हे लगेच तुम्हाला पाहता येणार आहे. त्यानंतर ऑल महाराष्ट्रातली तुमची जी रँक आहे ती सुद्धा तुम्हाला लगेच टेस्ट दिल्यावरती कळणार आहे. त्यानंतर पुढे आहे लीडर बोर्ड. ह्या लीडर बोर्डमध्ये तुम्हाला तुमची रँक असेल, बरोबर प्रश्न असतील, चुकीचे प्रश्न असतील, त्यानंतर टॉपर्सचे मार्क्स असतील, तुमची ॲक्युरसी आहे, हे सगळं तुम्हाला लीडर बोर्डमध्ये पाहता येणार आहे. आणि त्यानंतर पुढे महत्त्वाचं फीचर जे आहे ते आहे रिस्पॉन्स शीट, की ज्या रिस्पॉन्स शीटमध्ये तुम्हाला 200 जे काही गुण आहेत आणि 100 प्रश्न आहेत ते 100 प्रश्नांचं विश्लेषण तुम्हाला ह्या रिस्पॉन्स शीटमध्ये मिळणार आहे. ठीक आहे. तर या अशा पद्धतीने स्पेशल फीचर आहेत. आता आपण या टेस्ट सिरीजचं वेळापत्रक पाहूयात थोडक्यामध्ये. यामध्ये एकूण 10 टेस्ट आहेत. ह्या 10 टेस्ट 9 जुलै 2023 पासून ते अगदी 15 ऑगस्ट किंवा जोपर्यंत परीक्षा होत नाही तोपर्यंत ह्या टेस्ट ह्या लाईव्ह असणार आहेत. तुम्ही त्या वेळेनुसार लाईव्ह झाल्यावरती ह्या टेस्ट तुम्ही सोडवू शकता. या संपूर्ण टेस्ट सिरीजची जी फी आहे ती फक्त 999 रुपये आहे, की ज्यामध्ये तुम्हाला 10 टेस्ट या ठिकाणी सोडवता येणार आहेत. आणि या टेस्ट तुम्ही मोबाईल असेल कॉम्प्युटर असेल दोनही ठिकाणी तुम्ही सोडवू शकता. परंतु एका वेळी एकाच डिव्हाइसवरती ही टेस्ट तुम्हाला सोडवता येणार आहे. चला तर मग आपण ही टेस्ट यामधली एक टेस्ट सोडवून पाहूयात. यासाठी होम बटनावरती आल्यानंतर या ठिकाणी लाईव्ह टेस्ट हे ऑप्शन आहे. यामध्ये क्लिक केल्यानंतर ऑफिसर्स क्लब तलाठी भरती नावाचं एक टॅब आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला एकूण 10 टेस्ट दिसतील. त्यामधली आपण आता पहिली टेस्ट सोडवणार आहोत. त्यावरती क्लिक केलं की आता पहा या ठिकाणी आहे पेपर 1. एकूण प्रश्न 100, 2 तासांचा वेळ असणार आहे आणि 200 गुण असणार आहेत. यामध्ये ही टेस्ट स्टार्ट टेस्ट वरती क्लिक केल्यावरती पुन्हा एकदा तुम्हाला संपूर्ण माहिती पाहता येईल. त्यामध्ये ॲग्री आणि कंटिन्यू केल्यानंतर तुमची टेस्ट सुरू होणार आहे. यामध्ये आता पहा पहिला प्रश्न जो आहे तो मराठीचा आलेला आहे. आता आपण हा प्रश्न सोडवूयात. ऑप्शन क्रमांक 2 आपण या ठिकाणी निवडलेला आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नासाठी स्वाईप केल्यानंतर पुढचा प्रश्न येईल. आता या ठिकाणी आपण ऑप्शन 3 निवडूयात. त्यानंतर पुन्हा एकदा स्वाईप केला आपण की पुन्हा ऑप्शन 2 निवडूयात. तर अशा पद्धतीने हे प्रश्न आपण सोडवू शकतो. आता पहा यामध्ये वरती नंबर पॅड दिलेला आहे. या नंबर पॅडला आपण स्वाईप करून अगदी कोणत्याही प्रश्नावरती
क्लिक करू शकतो. आता आपण 12व्या प्रश्नावरती डबल टॅप केल्यानंतर डायरेक्टली आपण 12व्या प्रश्नावरती जम्प करणार आहोत. आता हा प्रश्न आपण सोडवला, त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला जम्प करायचा असेल तर आपण 15व्या प्रश्नावरती जम्प केलं या ठिकाणी. आता पहा 15वा प्रश्न आलेला आहे, तो पण आपण या ठिकाणी सोडवूया. त्यानंतर त्याच्या बाजूला ग्रीड व्ह्यू दिलेला आहे. या ग्रीड व्ह्यू मध्ये तुम्हाला नंबर पॅड मध्ये आपण जसं जम्प केलेलं आहे तसं तुम्ही या ग्रीड व्ह्यूचा वापर करून डायरेक्टली सुद्धा जम्प करू शकता. आता पहा या ठिकाणी काही पहिले 25 प्रश्न हे मराठीचे होते, त्यानंतर पुढचे प्रश्न जे आहेत ते इंग्लिशचे आहेत. आता आपल्याला डायरेक्टली 30व्या प्रश्नावरती जम्प करायचे, तर इथं आपण प्रश्न पाहून त्याच्यावरती डबल टॅप केलं की जम्प करू शकतो आणि हा प्रश्न आपण सोडवू शकतो. त्यानंतर एखादा प्रश्न आपण सोडवलेला आहे, ऑप्शन त्याचा निवडलाय, परंतु आपल्याला तो ऑप्शन चुकीचा वाटतो आहे आणि पुन्हा एकदा नव्याने ऑप्शन निवडायचा असेल आपल्याला, तर या ठिकाणी खाली क्लिअर रिस्पॉन्स नावाचं बटन आहे, त्यावरती क्लिक केलं की तुम्ही परत एकदा नव्याने ऑप्शन निवडू शकता. त्यानंतर आता पुढचा आपण प्रश्न पाहिलात, एखादा प्रश्न आपल्याला अवघड वाटत असेल आणि तो आपल्याला नंतर सोडवायचा आहे शेवटी, तर त्यासाठी या ठिकाणी मार्क फॉर रिव्ह्यूचं बटन दिलेलं आहे, ते आपण टॅप केलं की तो प्रश्न मार्क फॉर रिव्ह्यू साठी जाणार आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी ही प्रश्नांची मांडणी आहे. आता पहा यामध्ये आपण पुन्हा एकदा आता पहिल्या प्रश्नावरती जम्प करूयात. हा पहा इथं वरती सुद्धा आपल्याला पाहता येईल नंबर पॅड मध्ये पहिले 3 प्रश्न आपले हिरव्या रंगाने झालेले आहेत, म्हणजे आपण ते सोडवलेले आहेत. त्यानंतर पुढचा जो आहे चौथा प्रश्न, चौथ्या प्रश्नावरती आपण क्लिक केल्यानंतर तो सोडवलेला नाही, जे प्रश्न सोडवले नाहीत ते ग्रे रंगाने या ठिकाणी अधोरेखित होतात. अशा पद्धतीने हे नंबर पॅड आहे, ज्याचा वापर करून आपण सोप्या पद्धतीने हे प्रश्न सोडवू शकतो. आता हा प्रश्न आपण मार्क फॉर रिव्ह्यू साठी टाकूयात. मार्क फॉर रिव्ह्यू साठी घेतला, त्यानंतर पुढचा प्रश्न आपण सोडवूयात. त्यानंतर पुढचा प्रश्न तोही सोडवूयात. आता पहा यामध्ये आपण जर ग्रीड व्ह्यूला गेलोत तर त्यामध्ये आपल्या लक्षात येईल की पहिले 25 प्रश्न जे आहेत ते मराठीचे आहेत. त्यानंतर पुढे इंग्रजीचे प्रश्न आहेत, एकाखाली एक इंग्रजीचे प्रश्न दिलेले आहेत, म्हणजे 25 ते 50 इंग्रजीचे प्रश्न आहेत. त्यानंतर पुढे आपण गेलोत तर 51 पासून पुढे जीएस आपलं सुरू होईल, म्हणजे अगदी जम्प करून तुम्ही जीएस देखील सोडवू शकता. आणि त्यानंतर 75 पासून पुढे हे गणित आणि बुद्धिमापनचे प्रश्न आहेत. अशा पद्धतीने हे 100 प्रश्न या ठिकाणी आहेत. त्यानंतर वरती पहा इथं अटेम्प्टेड वरती आपण क्लिक केलं तर जे आपण अटेम्प्ट केलेले आहेत ते प्रश्न या ठिकाणी आलेले आहेत. त्यानंतर अनअटेम्प्ट वरती क्लिक केलं तर जे प्रश्न आपण अनअटेम्प्ट आहेत आपले ते या ठिकाणी येतील. आणि बुकमार्क जे आहे बुकमार्क वरती आपण केलं म्हणजे मार्क फॉर रिव्ह्यू जे आपण केलं होतं मगाशी, तर ते या ठिकाणी बुकमार्क मध्ये आलेला आहे प्रश्न. मग आता तो आपल्याला परत एकदा पाहायचा असेल त्यावरती डबल टॅप केलं आणि तो प्रश्न आपण सोडवला. अशा पद्धतीने ही 100 एकूण प्रश्न आहेत ते आपण अशा सोप्या पद्धतीने सोडवू शकतो. या ठिकाणी आपण नंबर पॅड असेल, ग्रीड व्ह्यू असेल, याचा देखील वापर करू शकतो. त्यानंतर आपली संपूर्ण टेस्ट सोडवून झाल्यानंतर की ज्या टेस्टसाठी आपल्याला 2 तासांचा वेळ आहे तो टायमर सुद्धा आपल्याला या ठिकाणी उजव्या कोपऱ्यात दिसतो आहे पहा, की जो रिव्हर्स काउंटडाऊन पद्धतीनं सुरू आहे. यामध्ये तुमचा वेळ संपल्यानंतर किंवा तुम्हाला वेळेपूर्वी जर तुमचा प्रश्न पूर्ण टेस्ट सोडवून झाली आणि तुम्हाला ती सबमिट करायची असेल तर या ठिकाणी खाली सबमिट बटन दिलेलं आहे, त्यावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला सगळी माहिती येईल की यामध्ये एकूण उर्वरित वेळ किती राहिलेला आहे अजून, त्यानंतर तुम्ही सोडवलेले प्रश्न किती आहेत, न सोडवलेले किती आहेत, न पाहिलेले किती आहेत आणि मार्क फॉर रिव्ह्यू साठी किती केलेले आहेत हे या ठिकाणी तुम्हाला पाहता येतील. पुन्हा बॅक टू टेस्ट जायचं असेल तर तुम्ही नो बटनावरती क्लिक करा, परत एकदा तुम्ही टेस्टमध्ये याल आणि जर टेस्ट सबमिट करायची असेल तर सबमिट बटनावरती यस म्हटल्यानंतर अजून एकदा तुम्हाला विचारलं जाईल टेस्ट सबमिट करायची आहे का. ज्यावेळी तुम्ही येस म्हणाल त्यावेळी तुमची टेस्ट सबमिट होणार आहे आणि सबमिट झाल्यानंतर अगदी काही सेकंदामध्ये तुम्हाला या ठिकाणी तुमची रिस्पॉन्स शीट जनरेट होणार आहे आणि लीडर बोर्ड पाहता येणार आहे. आता या लीडर बोर्ड मध्ये तुमची रँक तुम्हाला दिसत आहे, त्यानंतर तुमचा स्कोर दिसत आहे, तुमची ॲक्युरसी दिसत आहे आणि तुम्ही अटेम्प्ट केलेले प्रश्न सुद्धा दिसत आहेत. आता या ठिकाणी एकूण स्कोर आहे आपला 6, अटेम्प्ट केलेले प्रश्न होते 9, आपली ॲक्युरसी आलेली आहे 33%. त्यानंतर वरती तुम्ही आलात तर क्वेश्चन ब्रेकडाऊन सुद्धा आहे पहा. आता यामध्ये खाली पहा क्वेश्चन ब्रेकडाऊन सुद्धा दिसणार आहे. यामध्ये तुम्ही एकूण प्रश्न किती सोडवलेले आहेत, न सोडवलेले किती आहेत, त्यामध्ये 3 बरोबर या ठिकाणी प्रश्न आले आपले आणि 6 चुकले. अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी प्रश्नांचं कॅल्क्युलेशन सुद्धा दिलेलं आहे. आता इथे वरती जी रँक दिसते आहे ती ऑल महाराष्ट्राची रँक असणार आहे, त्यामध्ये तुम्हाला टॉपर्सची सुद्धा माहिती मिळणार आहे. त्यानंतर खाली पहा इथं व्ह्यू रिस्पॉन्स शीट नावाचं बटन आहे, त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं
एक रिस्पॉन्स शीट जनरेट होणार आहे. यामध्ये प्रत्येक प्रश्न असणार आहे. पहा आता हा पहिला प्रश्न आहे. पहिला प्रश्न यामध्ये आपण जर पाहिलं तर अटेम्प्ट केला होता आपण हा पहिला प्रश्न, त्याचा ऑप्शन आपण निवडला कोणता, दुसरा ऑप्शन आपण निवडला होता. याला आपल्याला 2 मार्क्स मिळालेले आहेत, कारण याचं योग्य उत्तर सुद्धा दुसरंच आहे की जे आपण दुसरा ऑप्शन निवडला होता. यामध्ये लगेच पहा खाली त्या प्रश्नाच्या खाली या ठिकाणी वेगवेगळ्या रंगामध्ये त्या प्रश्नाचं सोल्युशन दिलेलं आहे. म्हणजे जर एखादा प्रश्न तुमचा चुकला तर त्याचं सोल्युशन सुद्धा तुम्हाला मिळणार आहे, त्याचं विश्लेषण सुद्धा मिळणार आहे. आता हा दुसरा जो प्रश्न आहे यामध्ये आपण पाहिलं तर आपण ऑप्शन निवडला होता 3ऱ्या क्रमांकाचा, मात्र याचं योग्य उत्तर काय आहे, 4 क्रमांक आहे, पर्याय क्रमांक डी आहे. आणि याचं सोल्युशन सुद्धा आपल्याला या ठिकाणी खाली दिलेलं आहे. अशा पद्धतीनं एकूण 100 प्रश्न जे आहेत त्या प्रश्नांचं विश्लेषण तुम्हाला या ठिकाणी रिस्पॉन्स शीट मध्ये मिळणार आहे. अशा पद्धतीने ही रिस्पॉन्स शीट आहे की ज्याचा वापर आपल्याला येणाऱ्या जी आपली परीक्षा असणार आहे त्यामध्ये नक्कीच होणार आहे. आपलं नक्की काय चुकलं, कोणत्या विषयामध्ये आपल्याला जास्त अभ्यास करण्याची गरज आहे, रिवाइज करण्याची गरज आहे, हे आपल्याला ह्या आपल्या रिस्पॉन्स शीट मधनं मिळणार आहे किंवा पाहता येणार आहे. ही रिस्पॉन्स शीट तुम्ही अगदी केव्हाही पाहू शकता. त्यानंतर पहा तुम्ही जी टेस्ट अटेम्प्ट केलेली आहे त्याची जी हिस्ट्री आहे ती अटेम्प्टेड टेस्ट यामध्ये दिसणार आहे की जे आपण ॲपमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी पहा अटेम्प्टेड टेस्ट ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक केलं तर तुम्ही आतापर्यंत ज्या ज्या टेस्ट दिलेल्या असतील त्याचं रेकॉर्ड आणि त्याचं रिस्पॉन्स शीट तुम्हाला अगदी केव्हाही पाहता येणार आहे. तर अशा अगदी सोप्या पद्धतीनं झरझुरा टीम आणि ऑफिसर्स क्लब यांनी ही टेस्ट सिरीज आयोजित केलेली आहे. अगदी सोप्या पद्धतीनं ऑनलाईन केव्हाही कुठेही सोडवता येईल आणि आपल्याला सराव करून याचा फायदा जास्तीत जास्त होणार आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा आणि येणाऱ्या आगामी तलाठी भरतीसाठी सर्व विद्यार्थ्यांना झरझुरा आणि ऑफिसर्स क्लब कडून मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.